पाहिजे. कालची एक पत्रकार परिषद बघितली. मुंबईमध्ये माझा अनुभव असा पहिल्यांदाच आहे की जिला नाव द्यायचं महाप्रेस कॉन्फरन्स आणि जनता न्यायालय. खरं म्हणाल तर प्रेस कॉन्फरन्स ही आता आपण जी बोलतोय ही प्रेस कॉन्फरन्स होईल. प्रतिनिधी येतात आणि त्या प्रतिनिधीशी आपण संवाद साधू शकतो. इकडे असा प्रकार होता की स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी आपल्याच बरोबर जे काही शिल्लक 4 लोक आहेत त्यांना बरोबर घ्यायचं आणि महाप्रेस वगैरे दाखवायचं. पण मला असं वाटतं की न्यायालयामध्ये आपणच गेलात, झालेल्या जो निकाल आला त्याच्या विरोधात आपण तिकडे गेलेले आहात सुप्रीम कोर्टामध्ये. एकीकडे न्यायालयाचं काम चालू असताना सभागृहात आम्ही म्हणतो नेहमी की जर एखादं प्रकरण न्यायालयात असेल तर त्याच्यावर चर्चा नको. पण आपल्याकडे मात्र एकीकडे न्यायालयात जायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने मीडियाच्या समोर यायचं आणि एक दाखवायचं वेगळं वातावरण. मला वाटतं हा न्यायालयाचा अवमान काल झालेला आहे आणि याबाबत सुमोटो कारवाई होणं ही तेवढीच गरजेची आहे. म्हणजे असं होईल की कोणी वाटेल तसे नंगानाच करत राहतील, कुठचाही पक्ष असेल, आणि एक मीडिया ट्रायल चालू होत जाईल. म्हणजे एक वेगळं न्यायालय उघडली जातील. त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर खरोखर जनताच्या न्यायालयामध्ये यायचं असेल तर या ना, कधीतरी उघड जनतेच्या न्यायालयामध्ये या. उबाटाच्या प्रमुखांना अगदी स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही स्पष्टपणे कधीही समोर या, मागच्या दरवाजाने येऊ नका. कारण काल तुमच्याबरोबर जे मागे सगळे बसले होते तुमचे, हे सगळे मागून आलेले आहेत. मी कोणी त्यात निवडून आलेलं नाही आहे. जर खरोखर उबाटाचे प्रमुख कुठच्याही मतदारसंघातनं उभं राहणारे असतील तर माझ्यासारखा एखादा शिवसैनिक पण तुम्हाला चॅलेंज देऊन उभा राहील. आणि ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे कारण स्वतःची केलेली अनेक पापं जी आहेत ती काल सोयीनुसार आपण ते दाखवत होता. म्हणजे कालचे काही तुम्ही व्हिडिओज दाखवलेत, काहीमध्ये त्यांनी चॅलेंज पण अशी दिली आहेत की एखादं तुम्ही पोलीस काढून टाका आणि मी तुमच्या समोर आहे. मला कधी कधी कमाल वाटते की ज्या नेतृत्वाने कुठचंही कधी आयुष्यामध्ये आंदोलन केलेलं नाही, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्लेल्या नाहीत, कुठच्याही तुरुंगात कधीही गेलेले नाहीत, कुठेही मारामारीत दिसलेले नाहीत, मग ही आक्रमकता कॅमेऱ्यासमोर येते कुठून? ही ऍक्टिंग येते कुठून? आणि ही ऍक्टिंग अशी असते की तुम्ही सगळं काढून ठेवा आणि मी तुमच्यासमोर विदाऊट पोलीस येतो. ते पण कोणाला तुम्ही चॅलेंज देत आहे? जे रस्त्यावर 24 तास असतात, ज्यांनी भगवा झेंडा सातत्याने फडकत राहावा महाराष्ट्रामध्ये म्हणून अहोरात्र ज्यांनी काम केलंय, अशा तुमच्या शिवसैनिकांविषयी फक्त ते तुम्हाला सोडून गेले म्हणून सुरुवात. आडवा तुडवा ही भाषा शोभत नाही तुम्हाला. म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री त्यांच्या या खरोखर मीनाताईंनी त्यांच्यावर मानी हे संस्कार केलेला खरोखर हा मुलगा आहे की कोणाने दुसरा आहे? हा काय प्रकार आहे? ज्या शिवसैनिकाने म्हणजे शिंदे साहेबांसारख्या शिवसैनिकाने ठाण्यामध्ये, पालघरमध्ये, महाराष्ट्रामध्ये अहोरात्र शिवसेनेसाठी काम केलंय, त्याच्याविषयी तुम्ही असे अपशब्द आणि हे शब्द वापरणं हे कुठचाही शिवसैनिक सहन करणार नाही. आणि याचं मात्र उत्तर तुम्हाला तुडवून देऊन दाखवणार जनता. आणि खरोखर तुम्ही जनतेला आणि शिवसैनिकांचा वापर केलाय आणि त्यांचे विचार, त्यांची मनं तुम्ही तुडवली आहेत. 2019ला जनतेसमोर जाताना काय फोटो होते? बाळासाहेब ठाकरे आणि मोदी. त्यांचे फोटो दाखवून तुम्ही निवडून आलात आणि बसलात कोणाबरोबर? काँग्रेसबरोबर. त्यावेळी तुम्ही काय तुडवलं नाही ती मनं? ज्या मतदारांकडे मतदान मागण्यासाठी जो शिवसैनिक गेला त्या शिवसैनिकाची मनं, त्यांनी केलेली कामं ही तुम्ही तुडवली नाहीत. म्हणजे बाळासाहेबांच्या विश्वासाने जे शिवसैनिक घडले त्या सगळ्या शिवसैनिकांना फक्त तुडवा एवढंच काम तुम्ही केलंय. त्यामुळे उरलेले जे कोण असतील, 4 डोके तिकडे असतील, मी तर आपल्या माध्यमातून एवढं सांगेन, बाबांनो, तिकडे तुम्ही आहात तोपर्यंत बरोबर आहात. तुम्ही बाजूला गेला की तुडवा म्हणून हा माणूस सांगणार आहे, याचा विचार करा. आणि त्यांनी आणखीन एक प्रश्न त्या कालच्या याच्यामध्ये केलाय की मी जर प्रमुख नसेल तर गृहमंत्री अमित शहा वगैरे माझ्याकडे का आले? एक
म्हणजे शाळेतला मुलगा पण सांगू शकेल की मी कोण, असं त्यांनी विचारले. तुम्ही कोण? तुमच्याबरोबर हे 40 आमदार होते, तुमच्याबरोबर हे 13 खासदार होते, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू होती. तुमच्याकडे ते आले कारण तुमच्याबरोबर हे होते आणि तुम्ही मातोश्रीत होतात. फक्त बाळासाहेबांचा एक मान सन्मान ठेवावा म्हणून ते तुमच्याकडे आले. आज तुमच्याबरोबर ही सगळी लोक निघून गेलीत. बघा आता पुन्हा तुमच्याकडे येत आहेत का? तुमच्याकडे बघणार पण नाही ढुंकून ते. तुमच्याकडे का आलेत हा प्रश्न तुम्हीच लोकांसमोर विचारणं हे एक हास्यास्पद होतं. म्हणजे आपल्याकडनं आपल्याला सोडून, तुम्हाला लाथाडून, तुमच्या नेतृत्वाला झुगारून जे शिवसैनिक, तमाम शिवसैनिक निघून गेले, त्याच्यानंतर तुम्हीच प्रश्न असे विचारणं आणि ते पण जनतेचा दरबार म्हणून सांगणं, हा विनोदाचा भाग आता सोडा. हे जे काय तुम्ही तमाशा लावलेला आहे, हा तमाशा सोडा. लोकांना सत्य कळलेलं आहे. याचं कारण बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा यांनी कसा वापर केला त्याची काही उदाहरणं देईन मी. 1993च्या बॉम्बस्फोटचा आरोपी याकूब मेमन यांच्या कबरीचं सुशोभीकरण आपण असतानाच केले. मग ते कबरीचं सुशोभीकरण असताना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत? मलाडचं एक उद्यान आहे, त्याला टिपू सुलतान म्हणून नाव द्या. हे आपण मुख्यमंत्री असतानाच तुमचा प्रस्ताव आला होता. हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत? मदरशांचं आधुनिकीकरण करा आणि त्यासाठी पैसे द्या. मौलवींचे पगार वाढवा आणि मराठी शाळा मात्र इकडे मनपाच्या बंद करा. आणि ज्या 92 मराठी शाळा अशा आहेत की तिकडचा मात्र शिक्षक 3,000 किंवा 2,500 पगारावर काम करतोय. तर या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मी तुडवलं नाही. म्हणजे तुम्ही कोणाला तुडवतायत? बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिक जे तयार केले त्यांनाच तुडवताय. उद्धव ठाकरे, ज्या दिवशी शिंदे साहेबांनी हा उठाव जर केला नसता तर आज तुमच्या सगळ्या वागण्यावरनं असं दिसतंय की ही शिवसेना तुम्ही कुठून तरी कुठेतरी बाहेर परदेशी जातो म्हणून सांगून विकून आला असतात आणि तिकडनं कोणतरी अरब आला असता आमच्याकडे. काल जसं त्या अनिल परबनी पत्र दाखवली तसं एखादं पत्र घेऊन आले असते, बघा आम्ही लिहून घेतलेली आहे शिवसेना आमची आहे म्हणून. हो, ही शिवसेना वाचवली आहे. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, ते पण जीवावर उधारून केलं. आणि त्याचमुळे 1.5 वर्षामध्ये असं महाराष्ट्रातलं एक गाव शिल्लक नाही राहिले की त्या गावामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शाखा उघडली गेली नाही. तुम्ही शिवसैनिकांवर प्रेम तर करूच शकला नाहीत. तुम्ही शिवसेना वाढवू शकला नाहीत. तुम्ही फक्त असलेली शिवसेना सोनियांच्या पायी नेऊन तुम्ही ठेवून आला होतात. ती वाढवण्याचं आणि सांभाळण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केले आणि पोटदुखी खरी तिकडे आहे. याची सवय नाही. आपण घरात बसून कारभार करता आणि कधीतरी कंटाळला तर हेलिकॉप्टरमधनं वर जाता आणि वरून फोटो काढता. या पलीकडे आपला आणि आपल्या कामाचा कुठेही संबंध आलेला नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसा असावा, बाळासाहेबांचा एक शिवसैनिक कसा असावा, हे मागच्या 1.5 वर्षामध्ये दाखवून दिले शिंदे साहेबांनी. आपण कुटुंबाबरोबर पिकनिक करण्यासाठी म्हणून पंढरपूरला गेला होतात. गाडी चालवत आपणच पिकनिकला जसे जातो तसे गेला होतात. आणि शिंदेसाहेब मात्र कार्यक्रमाच्या आषाढी एकादशीच्या अगोदर जातात, 8 दिवस अगोदर, आणि काय व्यवस्था आहे ती बघतात. म्हणजे अगदी टॉयलेट बाथरूम पासनं काय व्यवस्था आहे आणि मंदिराकडची काय व्यवस्था आहे ही बघण्यासाठी जाणारा हा असा शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. काल जे काही तुम्ही तुडवा आडवा बोललात हे मला वाटतं वारकरी पंथाला पण न आवडण्यासारखं आहे. ते पण हे एक्सेप्ट करणार नाहीत, कारण काम करणारा बघितलेला आहे. तुम्ही कुठचं काम केलं? मुख्यमंत्री म्हणून आपण राहिलात, कारण तुमची वाक्यच कालची अशी होती, माझी शिवसेना, माझ्या बापाची शिवसेना. अरे बाबा, आजही आम्ही आमच्याकडे स्पष्ट शिंदे साहेबांनी सांगितले, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, ही शिवसेना तमाम शिवसैनिकांची आहे. शिंदे साहेब कधी म्हणत नाही माझी आहे म्हणून. फक्त आय मी माय हे करणारे फक्त तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला सगळे सोडून तिकडनं निघून गेलेले आहेत. तुमच्या बरोबर कोणी तिकडे राहिलेलं नाही आहे, ही आता सत्यता तुमच्या समोर आलेली आहे. आणि शिवसैनिकांना एक दुःख मात्र आहे की ज्या ज्या वेळी तुम्ही शिवसैनिकांचा वापर कसा केलाय, म्हणजे शिवसैनिक घडवले कोणी? बाळासाहेबांनी. आणि वापरून कोण घेतंय? उद्धव ठाकरे.
ते सांगायचं माझे माझे माझे. म्हणून हे तमाम सगळे लोकप्रतिनिधी, तमाम शिवसैनिक बाहेर पडले. म्हणून आज कुठेतरी विकासाची गंगा महाराष्ट्रात येते. कारण आजच्या घडीला आपण जर बघायला गेलं तर धारावीचा मोर्चा काढलं, त्याच्यात एक सत्य उदाहरण समोर आलं. धारावीचा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये भगवा झेंडा आपण दोघे पितापुत्र घेऊन फिरत होतात, पण तुमच्याबरोबर कम्युनिस्टांचे झेंडे जास्त होते. ज्या कम्युनिस्टांचे कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येमध्ये ज्या 6-7 लोकांना जी सजा झाली, 6-6, 7-7 वर्ष जे तुरुंगात राहिले, त्यांच्यातल्या एकाला मी फोन करून विचारला, काल बघितलास का रे बाबा कम्युनिस्टांचा झेंडा? म्हटलं फडकत होता. तर म्हणे ह्याच्यासारखं दुर्दैव नाही की बाळासाहेबांच्या पोटी हा जन्माला आला आणि आम्हाला हे बघावं लागलंय. कारण जे 7 वर्ष तुरुंगात राहिले कम्युनिस्टांना हटवण्यासाठी, त्यांना पण हे चित्र बघावं लागतंय महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे आपण करताय. तुम्हाला काय कल्पना आहे शिवसैनिक कसे वागतायत, काय खातात, काय पितात, आणि त्यानंतर त्यांनी कशी शिवसेना वाढवली, बाळासाहेबांनी त्यांच्यावर कसं प्रेम केलं, याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्हाला फक्त तुम्ही जे म्हणताय ते वापरा आणि फेका. यूज अँड थ्रो, दॅट इज युटी. यूज अँड थ्रो. प्रत्येक शिवसैनिकाचा यूज अँड थ्रो असाच वापर तुम्ही केलाय. आणि सांगताना जरुरी आली की तुम्ही असं म्हणता की मी हिंदुत्व आहे, पण हिंदुत्व सोडून तुमचं काय कामकाज चाललंय तुम्हाला मी आता सांगितलंय. हिंदुत्वाचं एखादं काम चांगलं केलेलं दाखवा. राम मंदिराचं काम आता चालू आहे, उद्घाटन होणार आहे. त्याला विरोध करणारे काँग्रेसवाले आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही आहात. मग तुम्ही कसे काय हिंदुत्ववाले? मला वाटतं बाळासाहेबांना उत्तर वयामध्ये जो त्रास होत होता, त्याविषयी नारायण राणे स्पष्ट बोलले होते की मी घर सोडून जाईन, मी घर सोडून जाईन, असा हा माणूस दबाव आणत होता. मानसिकदृष्ट्या बाळासाहेबांना हा माणसाकडनं त्रास होत होता. एक दिवशी राज ठाकरे पण असंच म्हणाले की जो बाळासाहेबांना उतार वयामध्ये जो त्रास झाला त्याची असंख्य उदाहरणं त्यांनी दिली होती. मला स्पष्टपणे असं सांगावं असं वाटतंय, जर बाळासाहेबांची काळजी व्यवस्थित घेण्यात आली असती तर कदाचित उद्याच्या होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांबरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण उभे राहिले असते. याचा विचार शिवसैनिकांनी करण्याचा गरज आहे. तुम्ही स्वतःचा बापाची म्हणून सांगता, प्रॉपर्टी मानता, वारसदार म्हणून सांगताय. वारस हक्काने तुम्हाला शिवसेना मिळाली पाहिजे, वारस हक्काने मला हे मिळालं पाहिजे. अरे पण हे वारस हक्काने मागतात, इतर 2 भाऊ आहेत त्यांना पण द्या ना. बिंदा ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत, जयदेव ठाकरे त्यांचे आहेत. वारसा हक्काने तुम्हालाच आलंय का? वारसा हक्क असेल तर मग सगळ्यांचाच आहे. म्हणजे आपण केलेल्या सर्व कृत्यांची, आणि काल त्यांनी फोटोमध्ये पण दाखवले. कालचा फोटो ही आमचे मुख्यमंत्री महोदय नेते झाल्यानंतर नमस्कार करतानाचा तुम्ही दाखवलाय. हो, एवढी शालीनता आहे, एवढी लीनता आहे. ही व्यक्ती आजही थोरा मोठ्यांच्या बरोबर जातात, त्यांना आशीर्वाद मिळतात, तेवढे त्यांच्यावर संस्कार आहेत. तो माणूस संस्कारी आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितले मुख्यमंत्री महोदयांनी, तुम्ही माझ्यावर आरोप करत राहा, मी किती आरोप केलेत तरी मी माझं काम करून त्याचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणून. एखादा पक्षप्रमुख म्हणून पक्षासाठी काम करत असताना त्या घराशी चांगलं राहणं, त्यांच्यावर काम करणं, हेच तर बाळासाहेबांकडून आम्ही सगळे शिकलोय. आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे म्हणूनच नम्रपणे तुमच्याशी वागले. आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची संघटना ही दुसरीकडे जाऊन विकली जाऊ नये. कारण तुम्ही कुठे विकाल, जर तुमच्याकडे ठेवली असती तुम्ही कुठेही जाऊन विकली असती जगामध्ये. कारण परवाच बघा ना, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो मान्य नाही, निवडणूक आयोगाने निर्णय दिला मान्य नाही, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला मान्य नाही, शिवसेना त्याच्याचबरोबर धनुष्यबाण हे सगळं शिंदे साहेबांकडे आणि इकडे आल्यानंतर तेही तुम्हाला मान्य नाही. पण त्याच अकाउंटमध्ये 50 कोटी रुपये होते ते मात्र स्वतः घ्यायला तुम्ही विसरला नाहीत, ते तुम्हाला मान्य नाही. दुसरा तिसरा कोण जर पक्ष प्रमुख जर असता तिकडचा, त्याने एवढं सांगितलं असतं, ही बापाची शिवसेना, बापाची प्रॉपर्टी म्हणून सांगताय, ह्या पैसे पण तुम्ही त्या शिवसैनिकांसाठी वापरा, कारण ते शिवसेनेचे आहेत म्हणून. काय तुम्ही सांगताय? काल व्हिडिओ दाखवताना मग 50 कोटीचा चेक घेतला तोही दाखवायचा होता ना, तो का नाही दाखवला? असे असंख्य तुमचे व्हिडिओ आम्हाला दाखवता येतील. आज व्हिडिओ दाखवलेत, यापुढे असे असंख्य व्हिडिओ आपले दाखवण्यात येतील.
की तुम्हाला फिरणं कठीण होईल. आणि राहिली आहे गोष्ट, तुम्ही जनतेसमोर या. तुम्ही ज्या दिवशी सांगाल, ज्या ठिकाणी सांगाल, शिंदेसाहेब येण्याची गरज नाही. माझ्यासारखा आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे. आणि पोलिसांची गरज तुम्हाला भासते हो. 50 पोलिसांमधले 2 कॉन्स्टेबल चेंज केले तर तुम्ही नुसते डोकं आपटत असता. आमचे 2 कॉन्स्टेबल कमी झाले, संरक्षणामध्ये कपात करण्यात आली, संरक्षणामध्ये कपात करण्यात आली, हे बोलणारी व्यक्ती पोलिसांना दूर करण्याचं सांगते. कधीतरी अन्यायाविरुद्ध लढा, कोणासाठी तरी आंदोलन करा, कोणासाठी तरी काय मिळण्यासाठी लढा, आणि नंतर मग रस्त्यावर उतरण्याची भाषा करा. तुमच्या पर्सनॅलिटीला हे रस्त्यावर उतरायचं शोभत नाही. कारण ही जी सगळी कालचं वक्तव्य होतं हे तुमचं ते दुटप्पी असते, दुतोंडी असतं, ते गांडूळ हा लक्षात घ्या, नाही तर पुन्हा हे व्हायला नको. तशी असते ही. कारण 2 तोंडाने बोलण्याची भाषा आहे. एकीकडे काढून पण घ्यायचं, एकीकडे माझं आहे म्हणून सांगायचं, कोण आलं तर पुन्हा माझं काही नाही म्हणून सांगायचं. म्हणजे स्वतःची भूमिका कुठचीही नसलेली व्यक्ती, आणि सगळं हातातनं गेल्यानंतर जे काय थोडेफार शिल्लक आहेत ते जाऊ नये यासाठी कालची केलेली धडपड होती. या धडपडीला यापुढची सगळी उत्तरं अशाच मार्गाने देण्यात येतील. त्यासाठी शिंदे साहेबांनी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जी कामं महाराष्ट्रात करायला घेतली आहेत, मागच्या 1.5 वर्षात संघटना गावागावापर्यंत गेली आहे. ही फक्त आता 40 आमदार आणि 13 खासदारांपुरती राहिलेली नाहीत. लाखो पदाधिकारी त्यांच्याबरोबर आलेले आहेत, आणि हे लाखो पदाधिकारी बाळासाहेब ठाकरेंचीच ही शिवसेना म्हणून चालवणार आहे. ही आम्ही आमची वडिलांची ह्याची त्याची अशी प्रॉपर्टी म्हणून नाही. ही तमाम शिवसैनिकांची शिवसेना म्हणून सांभाळली जाणार आहे. आणि हिचं नेतृत्व हे एकनाथजी शिंदे साहेबच करणार आहेत, आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पुरं स्वीकारलेलं आहे. मला वाटतं काही उत्तरं यानंतर अशीच कुठे जर प्रेस कॉन्फरन्स घेणार असतील, आपलेच चमचे बोलून त्यांच्यासमोर न घेता, माझं तर म्हणणं आहे आपल्यासारखे सगळे कॅमेरे लावा, एक महाकॉन्फरन्स ठेवा, महाप्रेस कॉन्फरन्स ठेवा, आणि एक व्यासपीठ आमच्यासाठी पण ठेवा. एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं पण समोरासमोर द्या. ही अशी एकट्यापुरती आणि टाळ्या वाजवणारी 4 घेऊन येऊ नका. मग आपण सगळं असलेला भ्रष्टाचार तुमचा काय काय झालाय, कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कुठून पैसे आणलेत, काय कोविडच्या वेळी केलेत, हे सगळे धंदे तुमचे मी उघड करेन आणि समोरासमोर करेन. मुख्यमंत्र्यांवरती असीम सरोज यांनी पण टीका केली आहे. एकंदरीत घटनेसंदर्भात बोलताना नेतृत्व बदल हा झालाच नाही. एकनाथ शिंदे हे स्वतः घोड्यावर बसले व स्वतःला नवरदेव म्हणून भासवू लागले. आता कसं असतं, काही लोकांना एक उत्कंठा लागलेली आहे. म्हणजे सगळेच गेल्यानंतर तिकडे काही पोस्ट आणि पदं खाली झाल्यावर मला काहीतरी जास्त कळतंय या पद्धतीने जे चाललेलं आहे. त्याच्यामुळे ते एकटेच जर घोड्यावर बसले असते तर त्यांच्यावर हे लाखो लोक आली नसती. मागच्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या फक्त शहरांपुरतं नाही, तालुक्यापुरतं नाही की जिल्ह्यापुरतं नाही, गावागावापर्यंत शिवसेना गेली. ही कदाचित त्यांना माहिती नसेल. जरा महाराष्ट्रात फिरा, मग तुम्हाला कळेल साहेबांनी शिवसेना कुठे कुठेपर्यंत वाढली आहे ती. आणि आजही एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद मिळालाय तो फक्त एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मिळालाय. बाळासाहेबांचे विचारच फक्त त्यांनी चालवत असं नाही, तर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुलाला माझ्या कॅबिनेट मंत्री करा, मला घरात बसायला द्या, मला फॉरेनला फक्त फिरायला द्या, असं काम केलेलं नाहीये. त्यांची भूमिका ही पहिल्यापासूनच अशी आहे. मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की खंडपीठाचं असं पाहिजे, 5 जजच्या खंडपीठ नाही, आम्हाला 7चं पाहिजे. त्याच्यासाठी 6 महिने काढले. आता दिलेला निकाल तुम्ही जर संपूर्ण इतिहास बघत जाल, ज्या दिवशी ह्यांनी राजीनामा देता नाही होता त्यावेळी राजीनामा दिला. पवारसाहेब पण त्यावेळी म्हणाले होते की राजीनामा देताना आम्हा दोन्ही पक्षांना विश्वासात घेतलेलं नाही. त्याच्यामुळे तेव्हा राजीनामा दिला, ही चूक केली. त्यानंतर ते लोक मेजॉरिटी प्रूव्ह करायला हवी होती, हेडकाउंट द्यायला हवा होता, तो पण दिला नाही, सभागृहात आले नाहीत.
त्यानंतर झाल्यावर आता ते सर्वोच्च न्यायालय झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल आलाय, तोही त्यांना मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत बसून जो अध्यक्षाने निकाल दिलाय तोही त्यांना मान्य नाही. आणि प्रत्येकावर टीका टिप्पणी करायची. काल अध्यक्षांवर पण त्यांनी टीका टिप्पणी केली. मी तर म्हणेन उद्धव ठाकरे कधीतरी एका मतदारसंघातनं निवडून या आणि नंतर त्या अध्यक्षांवर टीका टिप्पणी करा. मागच्या दरवाजाने प्रत्येक वेळीच काम केले तुम्ही कुठूनही पुढून काम केलेलं नाहीये. कसली टीका टिप्पणी करते अध्यक्षांवर? सर्वोच्च न्यायालयासाठी सांगता काहीतरी कागद तुम्ही दाखवलेत. मला सांगा, जर 13च्या वेळी 99ची जी घटना आहे तिच्यात बदल केले गेलेत, अमेंडमेंट केलेली आहे, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवर ते अपलोड करावं लागतं. आजही कोणी बघा ते अपलोड झालंय का? काल कागद दाखवलंय. पण आता तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवर जाऊन तुम्ही काही चेंजेस केले असतील, अपलोड केले असतील तर ते दाखवा. 18चे असेल तर 18चे दाखवा, 13चे असेल तर 13चे दाखवा. तुम्ही दोन्ही गटाने राहुल नार्वेकरांच्या निकालावरती चॅलेंज केलं आहे. जर समजा उच्च न्यायालयाचा जर आधी निकाल आला तर ठाकरे गट काय अपात्र होईल का? जसं काल उद्धव ठाकरे देखील म्हणाले की तुम्ही त्या हायकोर्टात गेलाय ते वेळ काढण्यासाठी, म्हणजे वेळ काढूसाठी गेले. एक लक्षात घ्या, 16 अपात्र करा. त्यांनी ज्यावेळी ही ऍप्लिकेशन केल्यात, रिट फाईल केलेत, पिटिशन्स केल्यात, त्यावर आम्ही वाट बघत होतो की सुप्रीम कोर्टाने याच्यावर निकाल द्यावा. आता खरोखर त्यांचे 14 पण व्हायला पाहिजेत. जर गोगावले हे प्रतोद असतील आणि त्यांना मानलं गेलं असेल तर त्यांनी दिलेला व्हीप त्या 14ना मान्य व्हायला पाहिजे ना. मग त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी जर कारवाई झाली नसेल तर त्यासाठी न्यायालयीन दरवाजा खटखटवलेला आहे. काय चुकीचं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हायकोर्टात याकरता गेला कारण तुम्हाला वेळकाढूपणा करायचा होता, तुम्ही सुप्रीम कोर्टात का नाही गेला? आता कदाचित ते जर हायकोर्टाचा निकाल आधी आला सुप्रीम कोर्टाच्या आधी तर ते अपात्र होतील का नाही होणार? डायरेक्ट जी रिट पिटिशन किंवा ज्याच्यासाठी आम्ही 14 लोकांना अपात्र करा हे अजूनपर्यंत आम्ही मागणी केलेली नव्हती, म्हणून ती हायकोर्टात केली. सुप्रीम कोर्टात जाऊन काय करणार? डायरेक्ट कसं घेणार? आता एवढे हुशार उद्धव ठाकरे त्याची कल्पना नव्हती आम्हाला. सर, तुम्ही म्हटलात की 2018ची म्हणजे त्यांची निवडणूक जी झाली पक्षांतर्गतची, त्याचं जे घटना आहे ती साईटवरती नोंदणी नव्हती झालेली होती. पण उद्धव ठाकरे असा सवाल उपस्थित करतात की माझं जे पद आहे ते अवैध असलं तर मग 2019ला अमित शहा हे माझ्याकडे कशा करता, म्हणजे मातोश्रीवरती कशा करता आलेले, असा सवाल ते उपस्थित करतात. नक्कीच आहे. तुमचा चेहरा चांगला आहे बघून ते आले नव्हते. एक होतं की त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या. मातोश्रीवर ते आले. मातोश्री ही शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. आजही त्याला उद्धव ठाकरेंचं निवासस्थान म्हणून कोण किंमत देत नाही आहे. मातोश्री निवासस्थानाला आजही महत्व आहे. ते फक्त शिवसेना प्रमुख तिकडे राहायचे, त्यामुळे ते आले. दुसरी गोष्ट, असलेली आमदार, असलेले खासदार, त्यांची असलेली लोकप्रतिनिधींची संख्या बघून एका पक्षाचे प्रमुख आपल्याकडे आले. आज त्यांना जर तुम्हाला असं वाटतं का आले ना, आता त्यांना सांगा या म्हणून, बघा येतात का. कारण एकीकडे 40 आमदार, 13 खासदार निघून गेल्यानंतर यांच्याकडे काय शिल्लक आहे? कोण भेटायला येणार आहे? त्यामुळे आता तो प्रश्नच येत नाहीये. मी कोण स्वतःसाठी फक्त माझं वारसा हक्काने. काल त्यांनी एक स्पष्ट केलंय, आम्हालाही ते बरं वाटलं की त्यांना जे काय मिळाले ते वारसा हक्काने मिळाले, कर्तृत्वाने नाही. आणि पवार साहेबांना तुम्ही मानताय तर पवार साहेब एकदा बोललेले आहेत हा कर्तृत्व शून्य माणूस आहे म्हणून. त्यांनी किती वेळ त्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या वेळी बोललेले आहेत. ऍटलीस्ट त्यांचं तरी ऐका. वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. सर, तेच पवार साहेब जे आहेत की आता 22 तारखेला जे अयोध्येमध्ये मंदिराचं उद्घाटन होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामध्ये पवार साहेबांना निमंत्रण आलेलं आहे. मात्र पवार साहेबांनी सांगितले की ते जाणार नाहीये. जेव्हा मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा पवार साहेब जाणार, असं ते म्हणतात. यावर नक्कीच आहे. पवार साहेब यांच्याविषयी एक तर पवार साहेब पुष्कळ मंदिरात फिरतात असं नाही आहेत. नंबर 2, पवार साहेबांच्या आरोग्याच्या दृष्टीने आताही 22 तारीखला मला वाटतं 19 पासनं त्या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या ट्रेन पण बंद केलेल्या आहेत. कारण क्राऊड एवढं असेल, त्यामुळे काही गोष्टींवर निर्बंध असावेत. आणि पंतप्रधानांनी पण सांगितलं होतं की त्या दिवशी जास्त क्राऊड येऊ नये. कारण हे फक्त देशातली लोक येणार असं नाहीत, विदेशातली लोक पण तिकडे येत आहेत, व्हीआयपीज पण असणार आहेत. त्यामुळे ते टाळत असतील. पण नक्की मला खात्री आहे एवढं राम मंदिर जे होतंय
500 वर्षानंतर पुन्हा अशा ठिकाणी मंदिर व्हावं अशा पद्धतीचा उद्देश असताना पवारसाहेब पण त्याचं दर्शन नक्की घेतील. सर, विरोधकांकडनं आरोप केला जातो जो फिल्मफेअर अवॉर्ड जो आहे तो सातत्याने मुंबईत होत असतो, परंतु आता यंदाचा फिल्मफेअर अवॉर्ड तो गुजरातला घेऊन गेला. एकीकडे व्यवसाय पळवला जातं आणि दुसरीकडे विरोध म्हणतात व्यवसाय तर पळवला जाते, त्यासोबत फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा आता चित्रपटसृष्टी गुजरातला पळवण्याचा प्रयत्न जो आहे तो गुजरातकडे केला जातो. ह्याला सपोर्ट जो आहे तो आताच्या सरकारचा आहे असं विरोध होतो. मला वाटतं जे कोण बोलतायत त्यांचं ज्ञान किती आहे मला माहिती नाही, पण मराठी जो मागचा कार्यक्रम 2 वेळचा झाला त्याला काय म्हणतात, मिफा फिफा काय म्हणतात त्याला, हा हे आयफा दुबईला झाल्याचं पण आठवत असेल आपल्याला. हा दुबईला झालं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी मराठी वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. जे तुमच्याकडे कार्यक्रम झालेत, आज हिंदी चित्रपटसृष्टीमधला हा जर अवॉर्डचा असेल तर हा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो, आज गुजरातला होतोय, उद्या दिल्लीला होईल, आणखीन कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये होईल. अनेक वर्ष मुंबईतच झालेला आहे कार्यक्रम. असं अगोदरच्या पण आपल्याला 5 दिवसाचं जेव्हा क्रिकेट चालायचं तेव्हा आपल्या वानखेडेवरच व्हायच्या, आणि नंतर आता सगळ्या मॅच सगळीकडे व्हायला लागल्या, तेव्हा त्यांचा कार्यक्रम दुसरीकडे होतोय. याचा अर्थ काय फिल्म इंडस्ट्री निघून गेली असं नाही आहे. सर, सीमा आज हुतात्मा दिवस आहे. सीमा लढ्याच्या आंदोलनात अनेक मराठी भाषिकांनी जे आपलं बलिदान दिलं त्याच्यामध्ये आज 17 जानेवारीला हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. मात्र त्या हुतात्मा दिनानिमित्त बुधवारी सकाळी हुतात्मा चौकात बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांनी महाराष्ट्र सरकार विरोधात जे आहे ते आंदोलन केले. अपेक्षा सीमावासियांच्या अपेक्षा आहेत, दोन्हीकडची सरकार आणि त्यांच्याकडनं प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल ही अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी केलं असेल. पण त्यांची लोक ही नेहमी तिकडची शिष्टमंडळं ही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना येऊन भेटतात, त्यावर पण तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे सातत्याने. 30 वर्ष सत्तेत आम्ही राहणार, पुढे 30 वर्ष भाजपची सत्ता राहील असं क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत अमित शहांनी सूचना केलेल्या आहेत. कसं होतं याकडे? नक्कीच आहे, त्यांना श्रीरामांचे आशीर्वाद पण मिळालेले आहेत, प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद दिलेला आहे, जनतेने आशीर्वाद दिलेला आहे, तर नक्कीच राहायला प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. संजय राऊत यांनी आज टीका केली आहे, प्रतिक्रिया करण्याची शिंदे गटाच्या जागा जी आहे ती गुजरातचे भांडवल विराट ठरवते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हे म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत, विरोधात मुख्यमंत्री शिंदे गटाला भाजपच्या तिकिटावरती लढायला लावतील. संजय राऊत ते जे काय म्हणतात त्याच्यावर विश्वास किंवा ते आपले ठोकताळे मांडत असतात. ते म्हणाले होते की डिसेंबर नंतर हे मुख्यमंत्रीच राहणार नाही. नंतर असंही पण मी ऐकलं होतं की ज्यावेळी गुवाहाटीवरनं आल्यानंतर ते वरळीमधनं जाऊ पण शकणार नाही. शेवटी तुम्हाला वरळीमधनं जाताना कसं जाल ते आम्ही बघू म्हणून. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, मुख्यमंत्री शिंदेसाहेब एकटे कुठेही ताफ्यामध्ये वगैरे न येता याच वरळीवरनं आले, आणि ते हेलिकॉप्टरने पण नाही आले, बाय रोड आले. त्याच्यामुळे ते जे काय सांगतायत त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा मीडियाने ह्याच्यानंतर विचार करा. 6 जागा आहेत, त्यापैकी 4 जागा भाजप लढवणार आणि 2 जागा शिवसेनेला घेतील. त्याही 2 जागा कमळ चिन्हावरती लढवायला लावतील असं आणि आत्ता याविषयी कुठचाही निर्णय झालेला नाही, आणि मला वाटतं मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत, कारण ह्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच होणार आहेत असं फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे.